दादा चष्मा उडवून नको. बट्टू मामा के अकाउंट से भी लिंक कर देना. ये देखो ऐसा वही बोल रहे थे. हमारा ड्राइवर अच्छा पर रास्ता इतना खराब हमारा बट्टू ड्राइवर जो बहुत ही सीरियसली ड्राइव कर रहे हैं. जो पगार देना पड़ेगा. ये देखो अभी ये पगार मांगने लगे. पेट का पैसा पगार चष्मा घालीन मग परत. आता आम्ही आलो आहे मावशीला घ्यायला हायवे वरती. बस हा रोड आहे तो कळणार नाही म्हणून. जर हे स्वच्छ असतं तर मी इकडे बसली असते पण हे स्वच्छ नाहीये. पण तिकडे बसू शकतो. नाही रस्ता सगळा बेकार आहे. ब्लॉग मध्ये तेच दाखवलं. थम्सअप आहे घेऊन जाऊया. चला लेट्स गो. हे असे वाटतायत मच्छर असे वाटतात की बर्ड्स आहेत. माझ्या व्हिडिओ मध्ये असं वाटत होतं बर्ड्स आहेत पण ते मच्छर आहेत. हे माझे मामा आणि मावशी थांबलेत माझ्या एका मावशीला रिसीव्ह करायला. इकडून आली आणि सबकन तिकडे गेली आणि आता तिला इथून आम्ही बघतोय कोणती गाडी आहे. व्हाईट कलरची गाडी तिची आम्हाला फक्त एवढं माहिती आहे. मे बी हीच असावी. हीच आहे. ये फायनली मावशी आली आहे. फुल हे लोक एवढं एंटरटेनमेंट करत होते. त्या काकी पण खूप असं होत्या. चला. अरे ही किती काय चालली सरळ. अरे ती सरळ गेली. अरे हे काय. चला बाय बाय. आता कोकणात आम्ही परत पुढे येऊन जाऊ दे तर चला जाऊ. तिला परत थांबायचं म्हणजे. सो आम्ही विचार केला ह्याच्यामध्ये आम्ही जाता जाता 6 जण होतो. आम्ही विचार केला येताना आता तिच्या ह्याच्यात आम्ही 1-2 जण जाऊ. पण आता मावशी डायरेक्ट झपझपाट गेली. आता आम्हाला परत ऍडजस्ट करून जायचं. परत ऍडजस्ट करूया. मुलगी मावशी आलेली आहे. And you can see the showers going on. आणि सुंदर सनसेट पण झालाय. But still the sky looks so pretty. Let's go. तुझ्या गाडीचा नंबर 5. हो मी रेकॉर्ड केलं. म्हणून काका देत नाहीत गाडी तुला. ते म्हणून काका तुला गाडी देत नाहीत. ते बघ गाडी कुठेतरी अशी ठेवून येशील नंबर विसरली म्हणून. बघितलं मी किती ओळखते. मी परत भेट लावायला हवी. आणि ना बोलेरो होती ते आम्ही घेऊन नाही. तिच्या ह्याच्यामध्ये मी तिला विसरली. आम्ही तिच्यावर रागवलेलो. मी माझं डोकं आपटून आली आहे. ते म्हणूनच वाजायचं हे ठेवलंय. अब मुझे जो कंटेंट मिलेगा. फक्त बाईकचा नंबर 6323 बस. नशीब आमचं नशीब. आणि मी आता ह्याचं पण सांगितलं सिटी. फायनली आम्ही आलोय. आणि मी नेहमी जेव्हा येते ना तेव्हा हाच प्रॉपर व्ह्यू असतो इकडे. आता आपण बार्बेक्यू खाणार आहे. बार्बेक्यू खायला कधी यायचंय मग बोलवलं नाही एवढं. ओके नाही बोलवलं. चला आपल्याला बार्बेक्यू खायला बोलवलं. सो हे जी प्लेस आहे ही फर्स्ट इकडची बांधलेली आहे. इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे. मी जेव्हा फर्स्ट राहिली तेव्हा इथे राहिलेली आय गेस. अँड वरती पण रूम्स आहेत. सो हे फर्स्ट होतं. अँड हा आहे इकडचा फूड एरिया, लाईक कॉमन फूड एरिया. यू कॅन सी.
आणि जेव्हा असं लाईट अप होतं ते अजून सुंदर वाटतं. आता आपण रूमवर जाऊया, फ्रेश होऊया. अँड थोडी थोडी थंडी वाढते, सो आपण जॅकेट वगैरे घालून येऊया. मे बी नेसेसरी असेल आपल्याला, नसेल तरी मच्छर असतील, सो जॅकेट विल बी अ गुड ऑप्शन टू. आपण परत उतरायचं आहे, सो मी रिस्क नाही घेत. वाव, इथे पण मी किती सुंदर दिसते. त्याला आता मी रिस्क नाही घेते, बिकॉज रात्र आहे, मी इथून पडू शकते. हे करूया ना. I was the winner at the last time. घर बसल्या मिळतं. डॅश आहे. गुड मॉर्निंग. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललोय. एकटीची? अच्छा, सुयोग काकाला सांगितलं. हो, अति अति असं. ब्रेकफास्ट आलाय आणि आहे भुर्जी, मिसळ पाव. टेस्ट करके दिखाओ कैसा है. हे लोक आ रहे हैं. तूच. काल खूप भूताच्या गोष्टी वगैरे आणि असं खूप काय काय बोललो. सो फुल एंटरटेनमेंट नाईट होती आमची. मध्ये मध्ये टाईमलॅप्स टाकेन, मध्ये मध्ये क्लिप्स टाकेन, पण फास्ट फॉरवर्ड करून टाकेन, बिकॉज खूप मोठा व्हिडिओ बनणार नाही तर मग मी 2 पार्ट्समध्ये डिवाइड करेन. लेट्स सी, बिकॉज एव्हरी फॅमिली मेंबर वॉज एक्सायटेड टू कम इन द ब्लॉग्स. सो मी मोस्टली सगळं कॅप्चर केलं आहे, बट काही मुमेंट्स असे होते की व्हिडिओज असाईड ठेवूया, नाही तर माझी रिअल पर्सनॅलिटी येत ना, म्हणून. नाश्ता करून आलो. आता आम्ही थोडीशी जागी झाली. काल रात्री खूप आम्ही 3-4 वाजेपर्यंत जागे होतो. सो बिलकुल झोप नाही आहे, पण मी आंघोळ केली आहे, सो थोडं फ्रेश वाटत आहे. आणि आता नाश्ता केल्यावर अजून फ्रेश वाटत आहे. आणि आज बऱ्यापैकी परत थंडी आहे. सो आता काहीतरी रील्स वगैरे लोकांना बनवायचे आहेत, आणि नंतर परत गेम्स वगैरे खेळू. काल आम्ही खूप गेम्स खेळलो, खूप. मेन म्हणजे मी सिक्वेन्स शिकली आणि खूप मजा आली. सो आता मला सिक्वेन्स खेळायला पहिला 11 वाजता इकडे आर्ट वर्कशॉप आहे. सो आम्ही आता रील्स वगैरे बनवू आणि मग ते अटेंड करायचं आहे, आणि मग परत गेम्स वगैरे खेळू. आणि मला मे बी एक शूट आहे परत. लेट्स सी, जर ते असेल तर मला इकडून 3 o'clockला निघायला हवं, नाही तर मग आम्ही 4 o'clockला चेकआउट करू. आमचा लंच झालाय आणि चला थांब, पुढे जाऊन बोलते. सो आमचा लंच झालाय आणि माझ्या बहिणीने किती जलेब्या घेतल्यात ग, किती ठोसून झालं एकटीसाठी. एवढ्या जलेब्या पण आहेत. खोटाडी. आणि हिच्यामुळे मला ओरडा पडला. त्यातली माझी फक्त एक जलेबी आहे. एक 2 आहेत. एक आहे, मी एवढी खाणार. 2 आहेत. आरामात एडिट करून आपल्याला पाठवणार आहे. हो, पाठवलं. अरे व्हिडिओ टाकेन तर तुमच्याकडे ऍक्सेस असेल ना. हो, मला तर इंस्टावर ना. हा, ही युट्यूब. मी जस्ट केलं आहे चेकआउट. अँड आज इकडे आर्ट वर्कशॉप होतं, जे आम्ही नाही जाऊ शकलो, बिकॉज खूप दिवसांनी आईचे भावंड सगळे भेटलेले. सो त्यांना त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला टाईम नाही भेटला. सो
म्हणजे भेटला पण स्टील जास्त नाही मिळाला. And आता आपण जाऊया सो दिस इज नॉट ॲक्च्युली द एंड टू द व्लॉग, पण आपण रोहिणीमधून आता चेकआउट करतो आहे. सो मी जर मे बी विसरली नंतर परत व्लॉग एंड करायला, तर म्हणून मी आताच बाय बोलून घेते. माझे मामा वगैरे सगळे कधीच निघाले, आता फक्त मी आणि मावशी आम्ही होतो. सो आता आम्ही आधी मावशीच्या घरच्या इकडे चालले. मी स्वतःच माझं तोंड उचलून पुढे निघाली. सो आता आम्ही कदाचित माझ्या मावशीच्या घरी जाऊ, नाही तर मे बी मध्येच ड्रॉप मावशी करेल आम्हाला, डोंट नो. आणि कदाचित मी कदाचित मी आता जाता संध्याकाळचे व्लॉग्स वगैरे टाकेन, कसं मी इकडून जाणार 1 तासाचा रोड आहे घरापर्यंत. सो ऑफकोर्स आम्ही शांत तर जाऊ नाही शकत. अँड मला असे इकडचे जे प्रॉपर असे क्यूट एस्थेटिक आहेत ना, ते खूप मस्त वाटतं. लाईक हे असं क्यूट कॉटेज आहे, इकडे असे क्यूट स्टेअर्स आहेत, जे खूप सुंदर वाटतं. रात्री काल तुम्ही बघितलंच, रात्री वेगळं दिसतं, सकाळी वेगळं दिसतं. सो जर तुम्हाला यायचं असेल इकडे, तर मी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. विरारपासून हे खूप जवळ आहे आणि मुंबई वगैरेंसाठी पण, म्हणजे मुंबईच्या लोकांसाठी वगैरे पण वजेश्वरी साईडलाच आहे. सो सगळ्यांसाठी असा मधला स्पॉट बनू शकतो. इफ यू वॉन्ट टू कम विथ युअर फॅमिली ऑर इवन फ्रेंड्स आर अलाउड, बट मोस्टली आय प्रिफर दिस फॉर माय फॅमिली, बिकॉज एकदम असं शांत वातावरण आहे, जे आपल्या सगळ्यांना, म्हणजे इवन लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. सो नेक्स्ट टाइम जर तुम्हाला ट्रिप वगैरे काही प्लॅन करायची असेल तुम्ही करू शकतात. मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन. प्लस आपल्याकडे इंस्टावरती मी टॅग त्यांना करेनच कोलॅबोरेशनमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट तिकडे जाऊन पण त्यांना मेसेज वगैरे करू शकतात. त्यासाठी फॉलो मी ऑन इंस्टाग्राम @हेतल नीलम सामंत. आणि हे लोक अजून निघतच नाही आहेत, त्यांच्यासाठी थांबली. काल मुन्नी मावशी झुपकन गेलेली, पण आज ती आम्हाला घेऊन जाते फायनली. मग त्यांना अर्धवट स्टोरी कशी सांगायची, त्यांना काय वाटेल माझी मावशी वाईट आहे, असं नको दिसायला ना. बरं, ओके. सो आता आम्ही फॅमिली जॅम करून चाललोय. किती सुंदर फॉग आहे तिकडे. वाव. छान वाटतं.